बटर कोथिंबीर सगळं तळलेला कांदा वगैरे मस्त आहे. मित्रांनो बाहेर बघा काय कडक ऊन पडलेलं आहे. मित्रांनो टीव्ही बघणं चांगलं आहे का मुलांसाठी? नव्हतं, अचानक आला, सगळं अचानक घडतं बघा आपल्याला. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे मजेत असालच. मजेत नसलं तरी मजेत राहायला शिका. डोमिका स्वप्नापूर्ण एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आणि मित्रांनो आज आहे संडे, तर संडेचं आज मी काय व्हिडिओ बनवणार नव्हती, कारण कालच माझ्या दाताची जी ट्रीटमेंट आहे ती पूर्ण झालेली आहे. आणि साईचे पप्पा बोलले की तू व्हिडिओ साईचे पप्पा काय बोलले? ठीक आहे, सॉरी माझे मिस्टर आहेत, तर मिस्टर बोलले की आज व्हिडिओ बनव तू, कारण म्हटलं आता पुढच्या रविवारी डायरेक्ट आपण होळीला जाणार आहे गावी. मी तुम्हाला सांगितलं, तर दाताची ट्रीटमेंट चालू होती, त्यासाठी मी शिर्डीला पण जाऊन आली, साईबाबाचं दर्शन करून आली. आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पहा, कारण तुम्ही आता माझी फॅमिली झालेली आहात. तुम्ही मला माहिती आहे माझे व्हिडिओ आरामात पाहता, जसं तुम्हाला वेळ भेटेल तसा. सो खूप खूप धन्यवाद माझे व्हिडिओ तुम्ही पाहता म्हणून. तर आता मी किचनमध्ये आहे कारण आज बिर्याणी बनवणार आहोत. तर साधी आणि सोपी बिर्याणी बनवणार आहे. बिर्याणीचा राईस नाही आहे, पण बासमतीचाच राईस आहे, जो मिनी मोगरा आहे तो मी वापरणार आहे बिर्याणीसाठी. तर ह्यांना खायची होती मिस्टरांना, तर बोलले की बनव बिर्याणी. मी चला बनवते, पण म्हटलं मी काही जास्त बोलणार नाही, कारण आजचा दिवस तरी आराम पाहिजे. दातांना आत्ताच दात लावलेले आहे तिकडे, मला मदत पण करणार आहे ते. आणि बोलले की करतो मदत, हां, आणि मी पण ब्लॉग बनवतो बोले. तर ठीक आहे म्हटलं आज तुम्ही ब्लॉग बनवा ना. मग घ्या आता आणि बनवा. मी व्हिडिओ मध्ये आलोय आता. आणि मिस्टर येतात, दाढी वगैरे वाढवले बघा ना साहेबांनी. हो ना मी बनवते. सो मित्रांनो आज आपण ब्लॉग करूया. आज मी असतात तुमच्यासोबत. ॲक्च्युली असंच एक विचार आला की यार आज संडे तर काय करायचं, तर आम्ही चालू केला आज व्हिडिओ. आणि आज स्पेशल बनतोय ना. सो फ्रेंड्स फायनली आपला कांदे आणि टमॅटो हे कापून झालेलं आहे. आता आपण जाऊ किचनमध्ये आणि बघूया सपना काय करते आणि कशी बनवते बिर्याणी. मित्रांनो बाहेरचा ऊन बघा किती कडक आहे, आणि टेम्परेचर बघा दिसतंय का, 34 डिग्री. आता तर मार्चचा महिना आहे, माहीत नाही बाबा अजून. सो फ्रेंड्स आपण आता किचनमध्ये आलो आहे आणि इकडे बघा सपना आता मस्तपैकी बिर्याणीचं सगळं तयारी करते. आणि बघूया आता ती कशी बनवते बिर्याणी. मित्रांनो आता मी माझा न्यू लुक ठेवलं आहे. दाढी थोडीशी पांढरी झाली ठीक आहे, बट तुम्ही मला सांगा ही दाढी कशी दिसते. सपना बोलते की बरोबर दिसत नाही, पुन्हा क्लीन शेव कर. पण तुम्ही सांगा आता की मला चांगलं दिसते की नाही, सूट होते की नाही दाढी. ते सांगतील ना. बोल. चांगली दिसते मित्रांनो, तो नक्की तुम्ही कमेंट करा, कारण मला तर वाटत नाही चांगली दिसतात म्हणून. मला आवडतं ॲक्च्युली, कारण पिकली नाही, लवकर पिकली दाढी. पिकणारच ना आता. आताच्या जनरेशन मध्ये तर केस पण लहान मुलांचे लवकर पिकतात, मग सगळं माहिती आपण असं केमिकल खातो आजकाल. तर पहिल्याचे लोकांचे केस पण नाही पिकायचे आणि दाढी पण नाही लवकर पिकायची. हो ना. तेव्हा कसं वेगळं, तेव्हा नेचरच आपला वेगळा होता आणि आताच वेगळं आहे. आता सगळं केमिकल, पोल्युशन्स केमिकल आणि केमिकल या सर्व गोष्टीमुळे आता दाढी पिकतात. सो आपण बघूया आता रेसिपी. चिकन बिर्याणीची तयारी चालू आहे मित्रांनो. मी साधी चिकन बिर्याणी बनवते, एकदम अशी भारीवाली नाही बनत, म्हणजे प्रॉपरली असं बासमतीचा तुकडा नाही मी घेतलेला आहे, कारण मी जे मिनी मोगरा आहे ना बासमतीचा तुकडा तो घेतलेला आहे, पण जरा मोठा आहे, एवढा काही तुकडा नाही आहे, पण याचा पण चांगला होतो राईस. त्यासाठी मी म्हटलं एकदा ट्राय करावं नाही का बिर्याणीसाठी. आपण छान आहे, चांगलं आहे. हां म्हणजे आपल्याला राईसची गरज नाही. हां मी बोली ह्याच्यामध्ये एकदा करून बघते, सगळे आपल्या घरगुतीच खायचे. एवढा मोठा म्हणजे राईस नाही बनणार, थोडासा छोटा बनणार. आणि इकडे चिकन ठेवलेलं आहे. हा चिकन बोनलेस आहे ना, हे साईडला काढलेलं आहे, ते साईसाठी फ्राय करायला. ओके, चिकन 65. हां, आणि साई कसा बिर्याणी मधलं खात नाही ना चिकन, त्यासाठी. आणि याच्यामध्ये आणि यामध्ये जरा इकडे चिकन ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी. हे सगळे आता मसाले वगैरे टाकणार. हां,
ते थोडंसं शिजवून घेणार आणि नंतर मग दम वरती ठेवणार. सगळे मसाला वगैरे टाकलेले आहेत. मित्रांनो आमचं हे गार्डन आहे छोटंसं, बघू शकता. आणि या गार्डनमध्ये ना अजून एक नवीन पाहुणा आला आहे. हा बघा, हा लिंबूचं झाड आहे. कसं आलं पण लिंबूचं झाड? म्हणजे काय बी टाकलेलं का? नाही, मी काहीच नाही टाकलं, आपोआप आले. मित्रांनो गार्डनमध्ये बघितलं ना तुम्ही, एक लिंबूचं झाड आलं आहे. आता त्याच्यामध्ये आम्ही काय टाकलं नव्हता, सपनाने पण काय बी काय टाकलं नाही देत. आता त्या कुंडीमध्ये तिकडे दुर्वा उगवलाय. दुर्वा जो आपण गणपतीला वाहत होतो ते पण मी टाकला नव्हता, अचानक आला. सगळं अचानक घडतं बघा आपल्याला. हा, इकडे झेंडूचं झाड आलेलं. म्हणजे जेव्हा मी मखमलीची फुलं मी टाकायची, जी देवाजवळ मी फुलं टाकते ना, ती मी इकडे कुंड्यातून आणून टाकते अर्धी फुले, कारण मग त्याचं खत पण मिळतं ना इकडे तिकडे आपण कचऱ्यामध्ये हे टाकण्यापेक्षा. ऍक्च्युली ना सांगायचं आहे सगळ्यांना की जेव्हा पण आपण देवाला फुल बिल देतो ना, कुठला फुल असतो त्याला? झेंडूचा फुल. मखमलीचं सगळं असतं. हा, तो फुल आहे ना तुम्ही ना परत रियूज करू शकता. मीन्स एक खतसाठी. तुमच्याकडे जर काय प्लांट असेल, तुम्ही काय गार्डनिंग केलं असेल म्हणजे गॅलरीमध्ये, सो ते तुम्ही फुल त्याच्यामध्ये टाकणार आणि नंतर मग ऑटोमॅटिकली ते खत होतो. सो खत होतो त्यामध्ये, परत मग झाडं पण येतात. सो ते तुम्ही करू शकता आणि ट्राय करून बघा तुम्ही एकदा, कारण की आम्ही करतो ते, की ते फुल फेकण्यापेक्षा आम्ही इकडे यूज करतो. हे काय टाकलेले? हा, मग तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो हे बघा, हे जे दिसतं ना तुम्हाला, हे देवाकडे आम्ही पहिले फुल ठेवलेलं आणि नंतर मग तेच फुल इकडे आम्ही प्लांटमध्ये ठेवलं. हा, थोडे थोडे टाकून द्यायचे. इकडे पण असेल, तिकडे पण आहे, तिकडे पण आहे. हे काय दुर्वा इकडे आलाय. तर तिकडे ना ते कपड्याच्या खाली ना दुर्वा झाड. दाखवते. सो मित्रांनो हे बघा, दुर्वाचं झाड. हे दुर्वा बघा, या कुंडीमध्ये ना मनी प्लांट लावलेला. ते मनी प्लांट गेला आणि पूर्ण दुर्वा आलेला आहे. मग ठेवून देते मी, बाप्पासाठी लागतो ना. आता मी गावी गेलेली उडपीला, तेव्हा ना थोडा सुकलेला, म्हणजे ॲक्च्युली त्याला पाणीच नाही ना पडलं, त्यासाठी सुकून गेला. मग मी बघा आता परत पाणी घालायला लागली, परत आला. थोडा थोडा मी रोज बाप्पाच्या हातामध्ये घालते. व्हिडिओ काढते. त्याला दात बसवलेले आहेत. सपनाचा ट्रीटमेंट चालू होतं ना दाढीचं, पाण्याने झालंय. कशी स्माइल करते, भारी ग. मस्त आहेत ना, हे लावले 3 कॅप लावले. ओके, खर्च पण आहे मित्रांनो. बाहेर जाम ऊन आहे कडक. माझी इच्छा पण नाही बाहेर जायची, आता घरातच आहे मी. आले ना चिकन घेऊन. मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना, सिरियसली. आणि यार काय गाडी, मोठी मोठी गाडी यार त्या मार्केटमध्ये. आपली छोटी गाडी निघत पण नव्हती. मित्रांनो, उमेश नगरचा जो मार्केट भरतो ना, तिथे खूप गर्दी असते संडेला. मच्छी नाही आणत संडेला. संडेला मच्छी, यार त्या मच्छीला एवढी गर्दी असते सिरियसली. आणि ते मच्छी पण एवढी महाग असते संडेला. आम्ही शुक्रवार आणि बुधवारी आमच्याकडे मच्छी असते. आम्हाला सवय नाही एवढी महाग मच्छी खायची. स्वस्त काय आणि मस्त आहे ना. तो टॅगलाईन. बुधवार आणि शुक्रवारी जेव्हा मी सायजा स्कूल मधून सोडून येते ना, तेव्हा मच्छी आणते. आणि संडेला आमचं चिकनच असतं. म्हणजे टेन्शन पण नाही, जरा उशिरा उठतो, आरामात उठतो. आणि मग चिकन आणलं की फटाफट होतं ना, रस्सा बनवा किंवा बिर्याणी बनवून जातं, आहे ना. पण ना आपलं ठरलंय की बुधवार आणि शुक्रवार या 2 टाइम मच्छी. आणि ती स्वस्त असतो ना. संडेला त्या बाजारात ना मी जात पण नाही, कारण खूप गर्दी असते. मच्छीसाठी येतात लोक कुठून कुठून उमेश नगरच्या मार्केटमध्ये. हा ना यार, म्हणजे एवढी माणसं येतात कुठून. इकडे जरा कसं चांगलं भेटतं ना, थोडं स्वस्त मध्ये. मी दाखवलेलं आहे उमेश नगरच्या मार्केट पण तुम्हाला. ते आधीचा व्हिडिओ मध्ये आहे, तुम्ही बघू शकता मार्केट व्हिडिओच्या माध्यमातून. आणि काम गरमी यार, कंटाळा आला. आणि साईडला तर काय फक्त TV, अभ्यास करतच नाही. जाऊ दे, आज संडे आहे ना. कुठं थोड्या वेळाने घेतो. इकडे बघा, आपला चिकनचा पहिला स्टेप, चिकन बिर्याणीचा पहिला स्टेप झालेला आहे. सो ग्रेव्ही झालेली आहे. हां, ग्रेव्ही झाली आहे.
चिकन ना चांगलं एकदम मेल्ट झाला पाहिजे ना, आम्हाला मेल्ट उकळलं पाहिजे ना. मग आता थोडंसं सुकलं ना पाणी याच्यामधलं, मग राईस टाकून मग वरून तळलेला कांदा वगैरे, कोथिंबीर वगैरे, बटर वगैरे घालून मग दम वरती ठेवणार. आपली बिर्याणी तयार. सुगंध आहे का? येतोय का मोबाईल मधून? सो मित्रांनो, आपला जो पहिला स्टेप आहे तो पार झालेला आहे. ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि त्याच्यानंतर मग आता काय करायचं? आता काय नाही, आता थोडंसं सुकलं ना, फोन आला माझा. आता थोडीशी ग्रेव्हीला आपण आटून द्यायचं. मग राईस मी टाकणार. राईस आपलं तयार आहे आणि मग नंतर वरून बटर, कोथिंबीर, सगळं तळलेला कांदा वगैरे मस्त आहे की. मला जे काय हवं ते पुदिना. मला ना ते असं ऍक्च्युली ना मेल्ट वाला आवडतं चिकन. म्हणून मी जास्त डाळला परत मला मी ना जास्त जरा चिकन शिजवून घेते, नंतर मग काय आता 10-15 मिनिटं दमवर ठेवलं की झालं. खाली तवा ठेवायचा आपल्याला ना, मग ते काही जास्त हे नाही लागत. नाही बट कसं माहिती का, हे ना थोडंसं ना हे पण ठेव, म्हणजे ग्रेव्ही मसाला मसाला ना, मग ते सुक्का खायला ना कसं तरी वाटतं मग. आणि मित्रांनो तुम्हाला एक सांगू का, आमच्या घरी ना बिर्याणी आम्ही बाहेर कधीच खात नाही, मी घरीच बनवते. कारण मिस्टरांना कसे घरचीच बिर्याणी आवडते. आम्ही बाहेर सगळं खातो पण बिर्याणी नाही कधी खात. आमच्या घरीच बनते. नाही मी खातो बिर्याणी, पण मी कुठे खातो माहिती का, आमच्या ऑफिसच्या बाजूला आहे जायका नाव आहे त्या हॉटेलचं, भांडुपलाच आहे. तिकडची बिर्याणी थोडीशी एकदम चांगली असते, म्हणजे बऱ्यापैकी चांगली असते. आणि हैदराबादचं तर एक नंबर. बोल काय रे, कोणतरी आता व्हिडिओ कॉल केला, आमच्या व्हिडिओच्या मध्ये कोणीतरी डिस्टर्ब केला आम्हाला. ठीक आहे, जाऊ आता तुम्ही बोला, थोडासा ब्रेक घ्या. सो फायनली आपला बिर्याणी रेडी झालेला आहे. आता बटर टाकलं यामध्ये आणि फ्राय ऑनियन पण आहे आणि बटर पण आहे आणि आता लिंबू पण टाकलं ना त्यात. हां थोडंसं. ओके, हे बघा मित्रांनो, आजचा स्पेशल संडे. ठेवू का? ठेवू. आता दमला ठेवणार ना. आता ते लावायला टाइम नाही ना, याला तुम्ही सिल्वर पेपर किंवा मी आटा लावते, पण आता वेळ नाही आहे. लेट झालेला आहे, साईला भूक लागले. सो आपली बिर्याणी रेडी झालेली. सो फ्रेंड्स, आता इकडे बघा चिकन 65 रेडी होतोय. म्हणजे आता ते कट पीस चिकन 65 आहे ना, गरम चांगला लागतो. थंड झाला ना तर मजा येत नाही है ना ॲक्च्युली. मस्त वरती चाट मसाला टाकायचा आणि मस्त खायचं. हां, ॲव्हरेजचा तो चाट मसाला असतो ना, ते टाकायचा चिकनचं, म्हणजे चिकन 65 वरती, आणि मग गरम किंवा हिरवी चटणी सोबत पण खाऊ शकता. हां, दोन्ही ऑप्शन आहे. तुम्हाला जे तुम्हाला आवडते तुम्ही तसं खाऊ शकता. मग आम्ही तर आणि मी हे ना चाट मी असं साईला ना असं एवढं थोडंसं चिकन साईडला काढून ना साईसाठी असं मी बनवत असते, कारण त्याला खूप आवडतं. बाहेरून नाही आणत आम्ही. तो असं बाहेरचा खात नाही जास्त, खातो. डॉक्टरनी मना केले ना बाहेरचं. डॉक्टरनी ॲक्च्युली मना केलं, कारण मी जाऊन आलो हॉस्पिटलला. डॉक्टर बोलले की बाहेरचं जास्त द्यायचं नाही, चॉकलेट नाही, चिप्स नाही, हे नाही, थोडं बाहेरचं द्यायचंच नाही. ॲक्च्युली लहान मुलांना चॉकलेट दिलं तर थोडा हायपर पण होतात, आणि तो हायपरच आहे ॲक्च्युली साई. तो ती आमची ट्रीटमेंट चालू आहे साईची. चिडचिड करतो ना. आता मीठ मसाला टाकून आणि मस्त आलं लसूणची पेस्ट, सोया सॉस, थोडंसं व्हिनेगर. रेसिपी दाखवली असती, पण कसं आहे मित्रांनो, 2 व्हिडिओ असतात, जमत नाही एवढं त्याच्यामध्ये. साईचा अभ्यास, घरचं काम सगळं नाही झेपत. पहिले 2 चॅनल होते, म्हणजे पहिले सपना किचन पण होता आणि डोंबिवलीकर सपना पण होता, पण आता एकच चॅनल आहे, डोंबिवलीकर सपना ब्लॉग्स. जर तुम्हाला आधीचे जे व्हिडिओज जर तुम्हाला बघायचे असेल ना रेसिपीचे, सो सपना किचन मध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. रेसिपी बनवायची मित्रांनो खरंच. हा, आणि आता ते चॅनल आम्ही जास्त नाही करत, कधी मला वेळच नाहीये तेवढा. आणि कधी समजा असं काही नाही केलं, म्हणजे असं नाही का ब्लॉग एंड, सो आम्ही रेसिपीचं त्याच्यामध्ये ट्राय करू टाकायचं. अजूनपर्यंत आम्ही टाकलं नाही. आता वर्ष झालं असेल ना, आता वर्ष झालं ॲक्च्युली. आम्ही ह्या चॅनलवरती फोकस करतोय. माझा चॅनल, स्वतः चॅनल पण मी असं जास्त काढत नाही, म्हणजे व्हिडिओ काढतच नाही आता. खूप वेळ लागतो मित्रांनो, मेहनत पण तेवढी लागते आणि नाही जमत तेवढे 2 चॅनल कुठे. लोक 2-3 चॅनल करते कसे, मला समजत नाही. एक चॅनल त्याच्यामध्ये एडिटिंग, व्हिडिओ, अगडम तगडम काय डेली ब्लॉग्स तर होतच नाही. डेली ब्लॉग किती माणूस किती करणार.
आणि डेली काय दाखवणार, कॉन्टेंट चांगला पाहिजे. आणि काही लोक तर आजकाल ना यूट्यूबचा कचरा करून टाकला आहे सिरियस. सो फ्रेंड्स, इकडे तुम्ही बघू शकता झालेला आहे आपला चिकन 65. हो साई बोलला. बोंगा बोला माय बाप. ऐ तो फायनली आपला चिकन 65 रेडी झालेलं आहे मित्रांनो. आणि हे बघा, तेल जास्त आहे, फिल्टरच आहे. सो फायनली मित्रांनो, आता जेवायचा टाइम झालेला आहे आणि आपली बिर्याणी रेडी आहे. पाहू शकता तुम्ही, छोटा राईस आहे पण मस्त झालेला आहे बघा, सुटसुटीत एकदम. मिनी मोगऱ्याचा आहे, थोडासा मोठा नाही आहे, छोटा आहे पण छान झालेला आहे. कारण आम्ही राईस केला ना तेव्हा छान झालेला, तर मी म्हटलं एकदा ट्राय करूया आपण बिर्याणीसाठी. सो चला मस्त, आज आमचा संडे झालेला आहे, फन डे. तर मित्रांनो मस्त बिर्याणी आलेली आहे आणि कोशिंबीर पण आहे, साधी कोशिंबीर बनवलेली आहे. आणि मस्त आता टेस्ट करून दाखवते तुम्हाला. गरम आहे, मस्त एकदम लाजवाब. तर तुम्ही असतात तर तुम्हाला टेस्ट करायला दिली असती, मग तुम्हाला समजलं असं मी खरं बोलते की कुठे होते. पण खरं का मित्र, मी मोठेपणा नाही सांगत, बिर्याणी एकदम मस्त झालेली आहे. मिस्टरांना सांगते की तुम्ही खाऊन बघा आणि सांगा सगळ्यांना की कशी झालेली आहे. दिसतं ना मी. अरे ऊन जास्त आहे ना मित्रांनो, ऊन खूप कडक आहे, 34 डिग्री. आणि आता जेवायला बसलो आहे, ते बघा इकडे. सो टेस्ट करून दाखवतो तुम्ही तुमच्यासाठी. मस्त, खरं खरं सांगा. मस्त आहे, खरंच मस्त आहे. मला वाटतं तू असंच बोलते, पण ॲक्च्युली ना आय थिंक बिर्याणी मसाला नव्हती आपल्या घरात. बिर्याणी मसाला नव्हता, पण मी चिकनचा मसाला टाकलेला आणि कोथिंबीरची आणि ह्याची पेस्ट करून टाकली, त्याच्यामुळे मस्त असा फ्लेवर आलेला आहे. मित्रांनो लाल सांडतोय माझं. मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, की जेव्हा आपण मनापासून जेवण बनवतो ना तर चांगलं होतं. भले तो नॉनव्हेज असू दे नाही तर व्हेज, पण ते घरचा असतो ना, तर मग मनापासून बनवतो कधी पण, आपल्या लोकांसाठी, आपल्या माणसासाठी. आणि मस्त आहे वन्स मला सॉरी. आधी खा ना, नंतर बोला. आहा लजीज. भेटूया जेवण. सो फायनली मित्रांनो, थोडीशी विश्रांती केली जेवल्यानंतर, कारण थोडासा तरी आराम पाहिजे, आज सुट्टी आहे तर. आणि इकडे आम्ही चहा मस्त पिलेला आहे, इकडे मिस्टर चहा पित आहेत. आणि आत्ता आम्ही चाललेलो आहोत आपल्या गणेश घाटच्या खाडीवरती जाणार आहोत, कारण खूप दिवस गेलेलो नाही आहे, तर तिकडे पण जाऊया. आणि आपलं गरुड पण भरपूर दिवस उडवलेला नाही आहे, सो तिकडे पण एक सुंदर असा आपला डोंबिवलीचा नजारा पाहूया. ड्रोन शूट करणार आहोत आपण, आणि ब्रिज बांधलेला आहे तो पण तुम्हाला दाखवते. सो चला मग फटाफट जाऊया, नाही तर मग रात्र होईल. सो फायनली मित्रांनो, आम्ही आलो आहे आता भिवंडी ते मानकोली ब्रिजवरती. आणि इकडे बघू शकतो मी माझ्या पाठीमागे ड्रोन आहे, तुझ्या पाठीमागे पण नाही. सो आता आम्ही इकडे ब्रिजवरती आलो आहे, आणि पहिल्यांदा आम्ही आलो आहे आणि सपना. आणि बाहेर मस्त नदी पण आहे, खाडी आहे. आणि मागच्या एका मित्रांनी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं, तेव्हा आपण खाली होतो मंदिराच्या तिकडे खाडीवरती, आणि तेव्हा तुम्हाला मी हा ब्रिज दाखवलेला होता, तो अर्धा होता, म्हणजे थोडासा बाकी होता. आणि आज बघा, आज गाड्या अशा सुसाट धावत आहेत, मस्त चांगले भारी वाटतंय. समोर झाडं पण लावतात. आता ड्रोन व्ह्यू एन्जॉय करूया मित्रांनो.
सो मित्रांनो आता मस्तपैकी आम्ही ड्रोन शूट केलेला आहे आणि ड्रोन शूट तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. आणि आता आम्ही इथून निघणार आहे मित्रांनो. सो हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया बिकॉज काफी मोठा व्हिडिओ होणार आणि जास्त मोठा व्हिडिओ लोकांना आवडत नाही ना, म्हणजे वेळ नसतो ना बघण्यासाठी. तो 10-15 मिनिटाचा ठीक आहे, कारण आत्ताच 18 मिनिटापर्यंत झालं असेल. आणि आता ड्रोन शूट केलेलं आहे. तर थोडंसं आजूबाजूचं दाखलं. ब्रिजचा खूप सुंदर असा ब्रिज बनलेला आहे मित्रांनो. खूप छान वाटते. गाड्या अशा मस्त परत धावत आहेत आणि भारी वाटते. इथले मुलं पण आलेले आहेत. मस्त खूप सारे लोक आलेले आहेत. आज संडे पण आहे त्यासाठी. आणि आता साईला जायचं आहे आईकडे. सो आईकडे पण जायचं आहे. त्यासाठी काही संध्याकाळपर्यंत व्हिडिओ ठेवू नाही शकत. मग अजून मोठा व्हिडिओ होईल ना. हा व्हिडिओ आम्ही इथेच एंडिंग करत आहे. आणि ड्रोन शूट आज केलेला आहे आम्ही आमच्या डोंगरीला रील दाखवलेला आहे. सो ड्रोन शूटची ना कमेंट मित्रांनो नक्की करत जा की तुम्हाला ड्रोन शूट कसं वाटतं ते. मिस्टर आता शिकलेले आहेत ड्रोन शूट करायला आणि नवीन आहे. लगेचच काही कोणाला येत नाहीत. सो तरी पण त्यांनी ड्रोन घेऊन आता ड्रोन शूट करतात माझ्या व्हिडिओमध्ये. सो ती कमेंट आलीच पाहिजे आपली. आणि छोटासा व्हिडिओ नाही मोठासा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि लाईक तुमचं महत्त्वाचं आहे मित्रांनो. लाईक करायला मात्र विसरू नका. आणि फ्रेंड्स फॅमिलीसोबत मित्रांनो व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून सगळ्यांपर्यंत माझे व्हिडिओ पोहोचले जातील. आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया पुन्हा आजच्या जगा नवीन ब्लॉग्सोबत. तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. आणि होळीला भेटा सगळ्यांनी. तोपर्यंत ओके दादा, बाय बाय बाय. आणि बिर्याणी कशी वाटली ते मला कमेंट्स करा ना प्लीज.